गरीब वर्गाला वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, तर महान लोक अफोर्ड करू शकतात त्यांच्या। मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा आभार मानतो। संपूर्ण देशाने अभिनंदन केलं। या देशातल्या 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं, कारण रोज जीवन जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू जे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे, ही खूप मागणी होती। आणि जे अफोर्डेबल आहे, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही। हा अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला। मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो। कोणी छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे? जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली, त्यांना काय आक्षेप आहे? कोणी छापू दे, त्याला काय फरक पडणार? संजय राऊत साहेब, मराठा समाजासाठी जो जी.आर. काढलेला आहे त्या विरोधामध्ये त्या आंदोलन करण्याच्या आणि रस्त्यावर ओबीसी संघटनांना त्यांचं मत मांडण्याचा, त्यांचं मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये, सामाजिक मागणी असली पाहिजे। समाजामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेलं आहे। आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी, या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला, ओबीसी समाजाला एकामेकांसमोर येऊ देणार नाही। दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे। फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही। कुठलाही हक्क कोणाच्या डावला जाणार नाही, सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करत आहे। आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी सचिन अहिरने जे संकेत दिलाय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। बीड मधला एक प्रश्न, विजय वडेट्टीवारांनी म्हणजे एक बैठक बोलावली आहे मुंबईमध्ये आणि ओबीसीचं नुकसान होतं सरकारने काढलेल्या जी.आर. असा आरोप केला आणि अनेक संघटनांना त्यांनी एकत्र या संबंधित आवाहन केलं। काँग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या जी.आर.ने होत नाही। तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं, विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं। बबनराव तायवाडेजींनी परवाच त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं आंदोलन सोडताना या जी.आर.ने कुठलंही नुकसान होत नाही। मग वडेट्टीवारजी त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत, बबनराव तायवाडेजी आणि विजय वडेट्टीवार सोबत राहतात, काँग्रेसचे नेते आहेत, यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये। सामाजिक दृष्ट्या त्यांना जर वाटतं वडेट्टीवारजींना की सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट बरोबर नाही तर ते सांगितले पाहिजे। त्याच्यात आम्ही शेवटी कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, आम्ही त्याचा विचार करू। पण या नागपूरमध्ये दोघंही राहतात, बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवार, या दोघांनी आपसामध्ये बसून आपली जे काही टिप्पणी केली पाहिजे। बबनराव तायवाडेजींनी 4दा सोडताना सांगितलं की कुठे ओबीसी अन्याय होत नाही, अन्याय झाला नाही आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळं आता वडेट्टीवारजी या भूमिकेत येऊन राजकीय याचा बाहुली करू नये। वडेट्टीवारजीला असं वाटतं की याच्यामध्ये हे काही त्यांना संभ्रम आहे किंवा संशय आहे किंवा काही ते मांडतील माझ्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, त्यावर चर्चा करू। वाटते त्यांनी दोघांचा पहिले समन्वय करून घ्यावा। बबनराव तायवाडेजी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ते सांगतात आणि ते ओबीसीचे राष्ट्रीय त्यांची
ओबीसी समाजाची त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी, त्यात त्यांनी मांडलं की कुठलाही अन्याय झाला नाही, कुठलाही त्या ठिकाणी झालं नाही. तर मग वडेट्टीवारजींनी एकदा त्या ठिकाणी अशी टीका करणे, मला वाटतं दोघांचेही मत वेगवेगळं दिसते का पक्षामध्ये. छगन भुजबल पहले कोर्ट जाने वाले थे, उनका स्टेटमेंट था. अभी वडेट्टीवार जी का क्या लगता है ये ओबीसी संगठन एक नाही, माझं म्हणणं असं आहे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे, प्रत्येकाला सरकारकडे यायचा अधिकार आहे. मी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, त्यामध्ये आलं तर आम्ही बोलू. मला असं वाटतं की यामध्ये खूप त्या ठिकाणी रोजच्या माध्यमासमोर येऊन त्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं आहे ते जर सरकारसमोर आलं तर सरकार विचार करेल. बीडचा एक शेवटचा प्रश्न असा आहे, बीडमध्ये पोलिसांनी आडनाव लावू नये असा निर्णय झालाय, एसपीनी तिथे आदेश काढलाय. धनंजय मुंडेंचं म्हणणं असं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये पोलीस आडनाव लावू शकत नसतील, सामाजिक समरसता काय कामाची, सामाजिक समरसता उरलेली नाहीये. माजी सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत, नाराजी व्यक्त केली आहे, पोलीस आडनाव लावू शकत नाही. मला याच्याबद्दल तपासावं लागेल, चर्चा करावी लागेल. आत्ताच्या आत्ता तुम्ही विचारलं, मला याबद्दलची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. पोलिसांचं काय म्हणणं आहे, धनंजय मुंडे काय बोलले, त्यानंतर मी याची तुम्हाला योग्य बाईट देईन. गरीब वर्गाला वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, तर ते लोक अफोर्ड करू शकतात. मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा आभार मानतो. संपूर्ण देशाने अभिनंदन केलं. या देशातल्या 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं. कारण रोज जीवन जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू, जे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे, ही खूप मागणी होती. आणि जे अफोर्डेबल आहे, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही. हा अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो.